Hello students, in this video we are going to learn prepositions. Parts of speech चा एक भाग असलेल्या prepositions म्हणजे शब्दयोगी अव्ययचा आज आपण अभ्यास करूया. Translate this sentence in your mother tongue. Rani lives in Pune. He sat on the bench. He is at the door. या वाक्यांचे मराठीत भाषांतर करताना राणी पुण्यामध्ये राहते, तो बाकावर बसला आणि तो दरवाजाजवळ आहे असे होते. या वाक्यांमध्ये काही शब्द असे आले आहेत जे नाम व सर्वनाम यांचा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात. याच शब्दांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, ज्यांना प्रिपोजिशन्स किंवा शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. At first, let's see the definition of prepositions. A word or group of words used before a noun or pronoun to show place, direction, time, etc. is called as prepositions. या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपला आहे. प्रीपोजिशन म्हणजेच नाम किंवा सर्वनामापूर्वी येणारा असा शब्द जो त्याची वाक्यातील नेमकी पोझिशन काय आहे हे आपल्याला सांगतो. हे प्रिपोजिशन्स नाम अथवा सर्वनामाचा जागा, दिशा किंवा वेळ यांच्याशी असणारा संबंध आपल्याला दाखवतात. प्रिपोजिशन्सचे प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस, प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन आणि प्रिपोजिशन्स ऑफ टाईम असे 3 प्रकार आहेत. परंतु अशी काही प्रिपोजिशन्स आहेत जी कोणा एका प्रकारात मोडत नाहीत. कशी ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांवरून पाहूया. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ इट. इन, ऑन, ॲट, ऑफ, फ्रॉम, टू, इनटू, आउट ऑफ, ओव्हर, अबाव, बिटवीन, सिन्स, अलॉंग, बाय, बिहाइंड, विथ, फॉर, बियॉन्ड, एट्सेट्रा अशा अनेक प्रिपोजिशन्सचा आपण इंग्रजीमध्ये उपयोग करतो. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. फ्रॉम हे प्रिपोजिशन कसे वापरले आहे ते पाहूया. ॲन ॲपल फॉल्स फ्रॉम द ट्री. येथे फ्रॉमचा संबंध जागेशी आहे, कारण सफरचंद झाडावरून पडले आहे. आय गो टू स्कूल फ्रॉम मंडे टू सॅटरडे. या उदाहरणात मात्र फ्रॉमचा उपयोग ठराविक कालावधी दाखवण्यासाठी केला आहे. म्हणजे शब्द एकच आहे, परंतु त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केला आहे. ऑन, अबाउ आणि ओव्हर या 3 प्रिपोजिशन्सचा अर्थ सामान्यपणे आपण वर असा सांगतो, परंतु त्यांचा नेमका अर्थ काय ते पुढील उदाहरणांवरून आपल्या चांगले लक्षात येईल. ऑन केव्हा वापरतात ते पाहूया. द कॅट इज ऑन द चेअर. मांजर खुर्चीवर बसली आहे. येथे मांजरीचा स्पर्श खुर्चीला झालेला आहे, म्हणून येथे ऑन हे प्रिपोजिशन वापरले आहे. अबाउ. ॲन ॲपल इज अबाउ द बॉक्स. येथे सफरचंद हे खोक्याच्या वर आहे, परंतु किती, तर थोडेसे वर आहे. ओव्हर. द स्काय इज ओव्हर आवर हेड. आता येथे मात्र ओव्हर कसे वापरले आहे पहा. आकाश आणि आपले डोके यात भरपूर अंतर आहे. हाच फरक अबाउ आणि ओव्हर ही 2 प्रिपोजिशन्स वापरताना लक्षात घ्यायचा. अंडर. ही सॅट अंडर द ट्री. तो झाडाखाली बसला. येथे अंडर हे प्रिपोजिशन स्थान किंवा प्लेस दाखविण्यासाठी वापरले आहे. इन. वॉटर इज इन द ग्लास. पाणी ग्लासमध्ये आहे. ही लिव्ज इन मुंबई. तो मुंबईमध्ये राहतो. या दोन्ही उदाहरणांमध्ये इन या प्रिपोजिशनचा उपयोग जागा किंवा प्लेस दाखवण्यासाठी केला आहे. इन टू. ॲन ॲपल फॉल्स इन टू द वॉटर. वॉटर टर्न्स इन टू आईस. या दोन्ही उदाहरणांमध्ये इन टू हे एकच प्रिपोजिशन असले तरी त्याचा दोन्ही वाक्यातील अर्थ वेगवेगळा आहे. पहिल्या वाक्यात ते डायरेक्शन दाखवते, तर दुसऱ्या उदाहरणात मात्र ते पाण्याची बदललेली अवस्था किंवा स्थिती दाखवण्यासाठी वापरले आहे.
ॲट, ही इज ॲट द डोअर, लेट्स मीट ॲट नाईट, ही लिव्ज ॲट वडगाव इन पुणे डिस्ट्रिक्ट. या उदाहरणांमध्ये ॲट हे एकच प्रिपोजिशन आहे. पहिल्या वाक्यात ते प्लेस तर दुसऱ्या वाक्यात टाईम इंडिकेट करते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲटचा उपयोग लहान खेड्यांच्या नावापूर्वी करतात, तर मोठ्या शहरांच्या नावापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरतात, जसे की ही लिव्ज इन मुंबई. बिटवीन, देर इज अ रॅबिट बिटवीन द ट्रीज. येथे बिटवीन हे प्रिपोजिशन प्लेस इंडिकेट करते. थ्रू, रिव्हर फ्लोज थ्रू द माउंटेन्स. वी लर्न थ्रू द ॲक्टिव्हिटीज. येथे थ्रू चा अर्थ च्यामधून असा होतो. बाय या प्रिपोजिशनचा वापर कडून, जवळ, ने अशा संदर्भात होतो, जसे की द बुक वॉज रिटन बाय हिम, ही स्टँड बाय द ट्री. टू, आय गो टू स्कूल, ही ट्रॅव्हल्ड मुंबई टू पुणे बाय प्लेन. येथे पहिल्या वाक्यातील टू डायरेक्शन इंडिकेट करते, दुसऱ्या वाक्यातील टू मुंबई व पुणे या दोन ठिकाणांचा संबंध दाखवते, तर याच वाक्यातील बाय हे प्रिपोजिशन तो प्लेनने आला हे आपल्याला सांगते. डायरेक्शन इंडिकेट करणारी काही प्रिपोजिशन्स आपण पाहूया. टुवार्ड, ही वॉक्स टुवार्ड स्कूल. अलॉंग, चिल्ड्रन वॉक्स अलॉंग द रिव्हर. बिहाइंड, बॉय इज बिहाइंड द डोअर. आउट ऑफ, रॅट इज कमिंग आउट ऑफ द बॉक्स. इन फ्रंट ऑफ, गर्ल इज प्लेइंग इन फ्रंट ऑफ हाऊस. अमंग, द बॉल इज अमंग द बॉक्सेस. बियॉन्ड, द विलेज इज बियॉन्ड द सी. अक्रॉस, द जंगल इज अक्रॉस द रिव्हर, एटसेट्रा. ही आणि अशी बरीचशी प्रिपोजिशन्स आपण विविध कारणांसाठी वापरतो. आय होप की कोणती प्रिपोजिशन्स कोठे वापरायची हे आता तुम्हाला समजले असेल. थँक्यू.